नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मुंबईमध्ये घरांचे दर आवाक्याच्या बाहेर गेलेत। यामुळे मुंबईमध्ये घर खरेदी करणं आता सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर गेलंय। मुंबईमध्ये आपलं हक्काचं घर असावं अशी स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा मिळतो तो केवळ म्हाडामुळे। महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांमध्ये घरं उपलब्ध करून देते। म्हाडाच्या लॉटरीमध्ये अनेक जण आपलं नशीब आजमावत असतात। अनेकांचं घराचं स्वप्न म्हाडाच्या लॉटरीमुळे पूर्ण होत असतं। तर आता घरांच्या विक्रीसह मुंबईमध्ये म्हाडाची घरं आता भाडे तत्वावर देखील मिळणार आहेत। म्हाडाच्या या निर्णयांमुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, येत्या 5 वर्षांमध्ये मुंबईमध्ये 2.5 लाख नवीन घरं बांधण्याची घोषणा म्हाडाने केली आहे। परवडणाऱ्या घरांच्या किमती 30% कमी करण्याचा निर्णय देखील म्हाडाने घेतलेला आहे। यासह म्हाडाची घरं भाडे तत्वावर देण्याचा मोठा निर्णय आता म्हाडाने घेतलेला आहे। केंद्र शासनाच्या नीती आयोगाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशाची गृहनिर्माण क्षेत्रातील ग्रोथ हब म्हणून निवड करण्यात आली आहे। या भागामध्ये 2030 पर्यंत म्हणजेच पुढील 5 वर्षांमध्ये या भागात सुमारे 30 लाखांहून अधिक घरांची उभारणी करण्याचा मानस बाळगण्यात आला आहे। यातील सुमारे 8 लाख घरांच्या उभारणीची जबाबदारी ही म्हाडाने घेतलेली आहे। मुंबईमध्ये म्हाडा 3000 हेक्टर जमिनीवरती गृहनिर्माण प्रकल्प उभे करणार आहे। मुंबई परिसरातील 114 विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीचा पुनर्विकास प्रकल्प देखील म्हाडा राबवणार आहे। जुन्या इमारतींच्या पुनर्विकासामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर घरं विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत। विविध योजनांच्या माध्यमातून म्हाडाच्या मुंबई महामंडळातर्फे पुढील 5 वर्षात 2.5 लाख घरं उपलब्ध होणार आहेत। काही महिन्यांपूर्वी म्हाडाची 2030 घरांसाठीची लॉटरी जाहीर झाली होती। 1,29,000 लोकांनी ऑनलाईन नोंदणी देखील केली होती। 2023 मध्ये म्हाडाच्या 4,082 घरांच्या लॉटरीसाठी 1,09,000 अर्ज प्राप्त झाले होते। विविध कारणांमुळे तसेच कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास अनेकांना म्हाडाची घरं खरेदी करता येत नाहीत। मुंबईमध्ये स्वतःचं घर नसलेले तसेच शिक्षणासाठी आणि कामानिमित्त मुंबईमध्ये राहणाऱ्यांना भाड्यानं घर घेऊन राहावं लागतं। अशा लोकांना म्हाडाच्या एका निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबईमध्ये भाड्यानं घर उपलब्ध करून देण्याची तयारी आता म्हाडा करते। म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे यांनी याबाबत माहिती दिली। मुंबईमध्ये नोकरीसाठी तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच नोकरी करणाऱ्या महिलांना म्हाडाची घरं ही भाड्याने दिली जाणार आहेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुंबईमध्ये म्हाडाची घरं आता भाड्याने मिळणार आहेत। हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।